अ, नमस्कार. SG TV नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सागर, आज आपण फलटण कोरेगाव विधानसभेचं बिगुल वाजलं आहे. तरी फलटण कोरेगाव विधानसभेचे जे उमेदवार आहेत, शेतकरी उमेदवार आहेत, त्यांचं नाव आहे सचिन कांबळे पाटील. आणि आज आपण निरगुडी येथे आहोत आणि निरगुडी मध्ये आज आपण आगळी वेगळी मुलाखत प्रतिक्रिया घेणार आहोत. तर ज्या ठिकाणी द्राक्षेचा बाग आहे आपण पाहू शकता. हे द्राक्ष आहेत बघा या कॅरेट मध्ये. तर त्या द्राक्षाच्या बागामध्ये जाऊन आपण काही ग्रामस्थ आहेत, काही महिला आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा नमस्ते, काय सांगाल? सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय. तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? सचिन दादा पाटील. सचिन दादा पाटीलच का? कारण की शेतकरी घरातला आहेत आणि दुसरी गोष्ट की नवा चेहरा पाहिजे फलटणला. आता आणि 15 वर्षे दीपकराव चव्हाण आहेत, पण त्यांचं काय आतापर्यंत काय काम काम मी तर बघू शकलो नाही आतापर्यंत काय त्यांनी केले असं. आणि आतापर्यंत ते एक आमदार म्हणजे फक्त रिमोट कंट्रोल आमदार म्हणून फक्त ऐका भेटते. त्यामुळे फक्त आम्हाला फलटणचा चेहरा बदलायचा आहे आणि नवा आमदार जो येईल तो चांगलंच काम करेल, आम्हाला आशा आहे. मग जे फलटण कोरेगाव विधानसभेचे जे उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील, ते शेतकरी कुटुंबातील आहेत आणि तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत. त्या शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याची जाण आहे. तर द्राक्षाच्या बागामध्ये आता आपण आलो आहोत आणि तुमच्याकडून आपण माहिती जाणून घेतली. तर तुम्ही सचिन कांबळे पाटलांना शेतकऱ्याविषयी जे प्रश्न असतील ते तुम्ही सांगणार का? हा, त्यांच्या खरेदी मला वाटतं जसं कांद्याचं जे निर्यात आता उठवली त्यांना, पुन्हा मालाची जी विक्री करतो किंवा मालाचा जो दर आहे त्यामध्ये वाढ करण्याची, किंवा शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे लाईटीचा आपलं विजेचा किंवा कुठल्या पाण्याचा, जे आता देवगडचं पाणी येते तो त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते करणार आहेत. आणि ते जे ऐका भेटते, जी चर्चा आहे, जी आम्ही टीव्ही बघतो टीव्हीला, त्यातून असं वाटतं की ते 100% करतील. सागर, दादांचं असं म्हणणं आहे की जे सचिन कांबळे पाटील आहेत ते शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्याची जाण आहे आणि ते आम्ही जे जे प्रश्न मांडतील ते नक्कीच ते पूर्ण करतील, असं या दादांचं म्हणणं आहे. धन्यवाद. नमस्ते. काय सांगाल? आपलं नाव सांगा. माझं नाव आहे फाळके बाळकृष्ण. काय सांगाल? सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय. तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? माझ्या मनातील सचिन कांबळे पाटील. दादांचं असं म्हणणं आहे की आमच्या मनातील आमदार हा सचिन कांबळे पाटीलच असणार असायला हवा आणि असायलाच हवं, असं दादांचं म्हणणं आहे. नवीन थोडेसे काहीतरी हे होऊन जाते ना. नवीन म्हणजे काय? नवीन म्हणजे थोडं प्रगतीच्या दिशेने वाटचाल होती. आतापर्यंतचे जे विद्यमान आमदार आहेत चव्हाण, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम आता कसं आहे, त्यांच्या लेवलवर थोडंफार आहे, पण थोडंसं 15 वर्ष जरी झाल्यानंतर कामाची गती कमी होऊन जाते ना. तर आता नवीन याला थोडं हे दिलं पाहिजे, म्हणून तुमच्या मनातील भावी आमदार हा कांबळे पाटीलच आहे. धन्यवाद. तर आपल्या सोबत द्राक्षाच्या बागामध्ये जे व्यापारी आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. दादा, आपलं नाव सांगा आणि आपण कुठं राहता आणि काय करता? ताजूभाई वाघवान, मी व्यापारी, फलटण तालुका काँग्रेस अध्यक्ष, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष. मी व्यापारी द्राक्ष उचलतो, यांचे द्राक्ष मी घेतलेले. मग काय सांगाल? सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय. तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? दीपक चव्हाण. दीपक चव्हाणच का? दीपक चव्हाण म्हणजे कसं आहे, दीपक चव्हाण शांतता आहे. इथं भाजप आल्यापासून शांतता काय, फसवेगिरी भाजपचं हे 15 लाख रुपये म्हणले प्रत्येकाच्या खात्यावर येतील. 15 लाखाची फसवी योजना. दुसरी फसवी योजना 1500 रुपये बायचे ह्याच्यावाले, ती बी बंद पडली. 15 लाखाची बंद पडली. योजना कुठल्या ह्यांनी राबवल्यात ती सांगा मला. दीपक चव्हाणांनी काय कामं केली अशी? बरेचसे रस्त्याची कामं केली, बरीच कामं त्यांनी केलेली. आता आम्ही रोडवरनी आलो तर बऱ्याच प्रमाणावरती खड्डे दिसत आहेत. तुम्ही तर म्हणताय दीपक चव्हाणांनी बऱ्यापैकी कामं केली. लोकांची तर तीव्र नापसंती आहे, त्याबद्दल काय सांगताय? नापसंती म्हणजे विरोधकांची नापसंती, विरोध जे आहेत ते नापसंती करणार. तुम्ही तसं म्हणताय, तुम्ही एक त्या पक्षाचे अध्यक्ष आहात म्हणून तुम्ही तसं म्हणताय, पण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय त्यांचं म्हणणं असं आहे की 15 वर्षामध्ये दीपक चव्हाणांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. काम बरंच केलेलं आहे त्यांनी, दिसत नाही का विरोधकांना काम ती दिसणार नाही. आमचा आमदार असणार, आम्हाला काम विरोधकांना काय दिसणार नाही ती काय. आता भाजप आल्यापासून जातीवाद दंगल चालू, जातीवाद सगळं चालू झाले. काँग्रेस असताना, राष्ट्रवादी असताना काय होतं का, शिवसेना असताना, बाळ ठाकरे शिवसेना असताना काय जातीवादच काय होतं का. फलटणमध्ये दादागिरी किती वाढली बघितली.
बरी दादागिरी वाढलेली, जातीवाद चाललेला आहे. होतं का अगोदर असलं काय? काँग्रेसच्या काळात, शिवसेनेच्या काळात होतं का दादागिरी, जातीवाद होतं का? नव्हतं. हे भाजप आल्यापासून तुमचं माझं भांडण लावण्याचं हे पक्ष आहे. मग तुम्ही सांगताय की फलटण मध्ये बऱ्या प्रकारची कामं झाली, तर मग तुमच्या दीपक चव्हाणांनी केलेल्या 5 कामांची नावं सांगा. आता कुठले आता सांगू तुम्हाला? हा? झालेली सांगा. अहो, बंधारे बांधले, MIDC आणली, रोजगार दिला. असतो तुम्ही हा? रोजगार दिला, MIDC आणली. अहो ही तर कामं रणजित दादांनी आणली. त्यांनी ऐका ना रणजित दादा खासदार होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केंद्रामध्ये 9 नंबरला खासदार म्हणून त्यांचा नाम उल्लेख केला जातो. तुम्ही म्हणताय आमच्या दीपक चव्हाणांनी कामं केली, मग तुम्ही 5 कामं सांगू शकत नाही? तर कोरेगाव कसं ह्याच्यात MIDC त्यांनी आणली, MIDC रोजगार दिला मुलांना इथल्या. रणजित दादांनी, दीपक चव्हाणांनी, दीपक चव्हाणे, रणजित दादांनी तुमची ही आणली, RTO ऑफिस आणलं. हा, दुसरं काय आणलं? रणजित दादांनी RTO ऑफिस आणलं, किंवा RTO ऑफिस असेल, ते कालव्याचं पाणी कुठलं ते दुंबल कवडी असे विविध प्रकारची कामं रणजित दादांनी फलटण शहरामध्ये असू द्या, माढा मतदारसंघामध्ये असो भरपूर प्रमाणामध्ये केले असे लोक सांगतायत. आम्ही सांगत नाही, लोक सांगतायत. हे रामराजाच्या काळात बलकवडी इथे रामराजाच्या काळात कामं झालेले, पाणी रामराजाने आणलेले. आयता बिळाव नागोबा ही भाजपचे आहे. आता हे रामराजाच्या काळात सगळी कामं झालेली. हे आता कामं काय यांची झालेली, RTO ऑफिस ही मग तुम्ही सांगताय, ऐका ना, तुम्ही सांगताय त्यांच्या काळामध्ये कामं झाली, मग त्यांच्या काळातली कामं आता रणजित दादांनाच का करावं लागली? आता त्यांची सत्ता आहे. मग त्यांची सत्ता आहे, मग आता तुम्ही सांगताय की आमच्या आमदारांनी काय केलं? दादांचं असं म्हणणं आहे की आमच्या दीपक चव्हाणांनी कामं केली, पण तशी वस्तुस्थिती नाहीये. ग्राउंड रिपोर्टला लोकांच्या अतिशय सावध प्रतिक्रिया येत आहेत. लोक सांगतायत की या ठिकाणी अतिशय रस्ते खराब आहेत, असे बऱ्याच लोकांनी आम्हाला माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार. आज आपण निरगुडी या ठिकाणी आहोत, आणि निरगुडीमध्ये अतिशय जो द्राक्षेचा बाग आहे तो अतिशय खूप असा चांगला बाग आहे, आणि त्या बागामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला असतात किंवा पुरुष असतात, तर त्या बागाच्या ज्या मालकीण आहेत त्या आपल्या सोबत आहेत. ताई नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव सोनिया प्रकाश फाळके, गाव निरगुडी. आमचा द्राक्षेचा स्वतःचा घरगुती शेतीकाम हा थोडक्यात व्यवसाय आहे. दरवर्षी आमची द्राक्षे बाहेर गावी एक्सपोर्ट होते. ते आता काम चालू आहे, त्यासाठी हे कामगार काम करत आहेत बागेमध्ये. काय सांगाल, सध्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली आहे त्या योजनेवरती तुम्ही खुश आहात का? हा, आमचा महिला वर्ग तर खुश आहे. माझे मिस्टर फौजी असल्यामुळं मला त्या योजनेला मी लाभार्थी नाहीये, पण त्या योजनेमुळे बऱ्याच महिला आमच्या गावातल्या, माझी सासू असेल, जाऊ असेल, बहीण असेल, अशा सगळ्या माझ्या बंधू भगिनी खूप खुश आहेत. कारण सक्का भाऊ हक्काला दर महिन्याला 1,500 रुपये देऊ शकत नाही, ते ह्या सरकारनं दिलं. बिचाऱ्यांनी 7,500 आले, कोणी जोडवी, कोणी पट्ट्या, कोणी घरातले गॅस, कोणी तेलाचं डबं काय असेल ते आणले त्या पैशातून. म्हणजे त्या खुश आहेत. एकंदरीत आतापर्यंत जे सरकार होतं, कोणी 1 रुपया दिला नव्हता महिलांना. ह्या सरकारनं तेवढी मदत केली. ताई, सध्या विधानसभेचं बिगुल वाजलंय, आणि तुमच्या फलटण कोरेगाव विधानसभेचे जे आमदार म्हणून तुम्ही, तुमच्या मनातील आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? माझ्या आता ह्या 10 वर्षाच्या, जसं माझं मतदान 10 वर्षांपूर्वी चालू झालं, तसं तर मी खासदार म्हणून रणजित दादा होते. तसं आमदार म्हणून नुसतं नावाला ऐकले होते दीपक चव्हाण. त्यांना कधी बघितलं पण नव्हतं, कधी विकास कामं करायला ते आले पण नाहीत गावात, कधी सभा पण घेतल्या नाहीत आमच्या इकडं. मग आता आमच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी म्हणून एक सचिन कांबळे पाटील, जो की रणजित दादांनी सर्वसामान्य माणसाला ती आमदारकीला उभं राहायला उमेदवारी दिली, म्हणून आम्ही कायम शेतकऱ्यांसोबत, म्हणून आमचे दैवतच असणारे दादा, त्याच्या मागे सचिन दादा पण. तुम्ही सचिन कांबळे पाटलांविषयी अतिशय काम करणारा माणूस असा उल्लेख करताय, तर ते भविष्यात काम करतील का? हा, करणार म्हणजे करणार, हे खरं. हक्काने सचिन दादांचं गाव गिरवी आहे. निरगुडीत जाताना जर आमचे दादा आले तर आम्ही हक्काने सांगू शकतो, आमच्या गरीब जनतेकडे बघा,
हक्काने सांगू शकतोय, तसं बाहेर गावच्या माणसाला सांगू शकत नाही आपण. तुमच्या गावातील जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण, त्यांनी तुमच्या गावामध्ये कामं केली आहेत का? आतापर्यंत तर माझं आता लग्नाला 13 वर्ष झाली, तसं तर मला काही विकास कामं दिसलीच नाहीत. कारण आमच्या गावातले रोड बघा, गावातल्या शाळा बघा, गावातले रस्ते बघा, गावातल्या पाण्याची सगळीकडे वरडावरड, वाड्या वस्त्या बघा गावातल्या. शेतकऱ्यांना कधी लाईटीचं सगळंच कुठलीच व्यवस्था नाही आतापर्यंत तरी. मग हे बदलायचंय आम्हाला, आमदारापासून सगळं बदललं पाहिजे. त्यासाठी आम्ही सचिन कांबळे पाटलांनाच विजयी करणार. सागर ताईंचं असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये ना रस्ते, ना वीज, ना पाणी, तरी आमच्या लाडक्या बहिणींना हे सचिन कांबळे पाटीलच आमदार पाहिजेत, असं या ताईंचं म्हणणं आहे. धन्यवाद. ताई नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. सुशीला अरुण सोनवणे. काय सांगाल, सध्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेवरती तुम्ही खुश आहात का? हो आहे की. तुम्हाला लाडक्या बहिणीचे किती पैसे मिळाले? आम्हाला 7,500. 7,500 मिळाल्यानंतर तुमचा आनंद कसा होता? चांगला खुश होतो आम्ही, आम्हाला चांगलं वाटलं. आम्हाला गरीबाला मदत झाली, असं शेतीतलं काम करतोय म्हणल्यावर आम्हाला बरं वाटलं. मग झाली ती सरकारची. मग आता सरकारने तुम्हाला मदत केली, आता सरकारने सध्या लाडकी बहिणी योजना ही गावोगाव घराघरामध्ये तिला लाडक्या बहिणीला पैसे दिले, त्यावरती तुम्ही खुश आहात. मग आता सध्या महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन लागतंय. फलटण कोरेगाव विधानसभेचं जे भावी आमदार म्हणून सचिन कांबळे पाटील आहेत, त्यांच्या कामावरती किंवा तुम्ही त्यांना भावी आमदार म्हणून पसंती देणार आहात का? हो देणार की आम्ही. आमचं काम व्हायला पाहिजे, ते गावचा विकास व्हायला पाहिजे. रस्ते बिस्ते आम्हाला, गरीबाला घरकुल हे सगळं दिलं पाहिजे त्यांनी. त्यासाठी त्यांना देणार आम्ही मतदान. एवढं पैसे देते तर म्हणल्यावर ते बी काम करते ती. ताई नमस्ते. नाही बाय मला बोलायला. आपलं नाव सांगा. आपलं प्रकाश सोनवणे. काय सांगाल, सध्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली, त्या योजनेवरती तुम्ही खुश आहात का? हो आहे की. किती पैसे मिळाले तुम्हाला? 7,500. मग त्या पैशाचा उपयोग तुम्ही कशासाठी केला? काय आता आम्ही काय मोबाईल घेतला. अजून काय केलं? बोला. भावाची आठवण म्हणून साडी घेतली, एक मोबाईल घेतला. मग आता एक मोबाईल घेतला, साडी घेतली, मग आता ती सरकारचे जे 3 लाडके भाऊ आहेत त्यांच्यावरती तुम्ही खुश आहात का? हो आहे की. मग आता त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारचं इलेक्शन लागतंय, तर त्या इलेक्शन मध्ये फलटण कोरेगाव विधानसभेचे जे भावी आमदार म्हणून सचिन कांबळे पाटलांना तुम्ही पसंती देणार आहात का? आणि जे विद्यमान आमदार आहेत दीपक चव्हाण, त्यांच्या कामाविषयी तुम्ही खुश आहात का? हो आहे की. तर जे तिसरे उमेदवार आहेत आगवणे, त्यांचं काम कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मग आता तुम्ही या तिघांपैकी कुणाला भावी आमदार म्हणून पसंती देणार आहात? आम्हाला पैसे दिले ते त्यांनाच. धन्यवाद. या ताईंचं अतिशय सावध प्रतिक्रिया आहे. ताईंचं असं म्हणणं आहे, ज्या सरकारने आम्हाला पैसे दिले आणि त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत. धन्यवाद. नमस्ते. काय सांगाल, आपलं नाव सांगा. कमल गणपत बनसोडे. काय सांगाल, सध्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळालेत का? मिळाले. किती मिळाले? 7,500. मग त्या योजनेवरती तुम्ही खुश आहात? हो आम्ही खुश आहे. पुढे बी असं राहू द्या. ताईंचं असं म्हणणं आहे की सरकारने फक्त तात्पुरती योजना सुरू न ठेवता इथून पुढेही असंच योजना सुरू राहावी, असं ताईचं म्हणणं आहे. ताई, सरकारचं म्हणणं SGTVच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचणारच आहे, पण आता सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय. तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? आम्ही देऊ की ह्यांना, ज्याने पैसे दिले त्यांना. ताईंचं असं म्हणणं आहे की ज्यांनी आम्हाला पैसे दिले त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत. ताई, मागं कोणी नव्हतं दिलं, मग आता दिलंय म्हणले आम्ही त्यांना देणार. त्यांना कसं विसरू आम्ही? मग आता तुमचे उमेदवार कोण तुम्हाला माहिती आहेत का? आमचे उमेदवार आहेत ते सचिन कांबळे. मग आता त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? हो करणार. धन्यवाद. नमस्कार.
काय सांगाल सध्या ही द्राक्षाची बाग आहे. हा. त्या बागेला पाऊस पडला तर ते पिकाचं नुकसान होतं. हा. हा मोठ्या प्रमाणावरती एवढा खर्च केलेला आहे शेतकऱ्यांनी या. हा. तर ते खर्च झाल्यानंतर शेतकऱ्यांना जर पीक चांगलं आलं तरच बाजारभाव मिळाला तरच परवडतं. तर मग तुम्ही त्याविषयी काय सांगाल? शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांचा हा पीक विमा उचलला जातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 रुपयात पीक विमा काढलेला आहे, त्याची भरपाई देऊ शकतात. मग आता तुमचा पीक विमा काढलाय का तुम्ही? काढलाय. मिळाले का तुम्हाला आतापर्यंत भरपाई? अजून तर जमा नाही झाले पण मिळतात. मिळतात. पूर्वी मिळाले होते. पूर्वी मिळाले होते का? मिळाले. मग तुम्हाला जी सरकारने जी केंद्र शासनाने जी योजना आणली नमो शेतकरी योजना, हो, त्या योजनेचे पैसे मिळत आहेत का? आतापर्यंत 18 हप्ते भेटले आणि आपले महाराष्ट्राचे 5 हप्ते असे 18 36 10 46,000 रुपये केंद्र सरकारच्या मार्फत आले. मग आता सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय. हा. त्या भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? भावी आमदार म्हणून सचिन कांबळे पाटील. सचिन कांबळे पाटीलच का? कारण ती एक हुशार माणूस आहे, शेतकरी आहे. स्वतः जाते लक्ष लागला शेतीमध्ये, अतिशय हुशार आहे. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल सध्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेवरती तुम्ही खुश आहात का? आम्ही फायदाच घेतला नाही, आम्ही त्यात बसत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये बसत नाही, तुमचं असं म्हणणं आहे. मग ज्या बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना पैसे मिळाले, चांगलं झालं, त्यांचं चांगलं झालं. चांगलं झालं. गरीबाला कशाच्या निमित्ताने शासनाकडून देणगी म्हणून तर मिळालं ना, भरपूर झालं. त्यांचं समाधान, गरीब महिलांचं खुश झाल्या उलट सगळ्यात. खुश झाल्या. तर मग आता सध्या सरकारने जी लाडक्या बहिणी योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा अजून इतरत्र सर्व योजना असतील, त्या योजनेचा तुम्ही फायदा घेतलाय का? किंवा ती योजना कशा वाटतात? योजना चांगल्या आहेत, परंतु त्या शासनाने नियम अटी घातले ते आम्हाला म्हणजे योग्य नाही, असं माझं म्हणणं आहे. मग तुमचं असं म्हणणं आहे का ती अटी शिथिल केल्या पाहिजेत? हा, अटी शिथिल केल्या पाहिजेत. मग काय अटी शिथिल केल्या पाहिजेत ते सांगा जरा. एक मिनिट. सागर ताई या द्राक्षाच्या बागेचे छाटणी करत आहेत, त्याच्यामुळे एक तर कामगार मिळत नाही आणि ताई काम करता करता आपल्याला मुलाखत देतात, हे महत्वाचं विशेष मानावं लागेल. ताई बोला. अटी शिथिल म्हणजे तुम्ही शासनाचे ज्याला कर्मचारी आहे त्याला पेन्शन आहे त्याच्यात तुम्ही ते काय कृषी सन्मान ते देता येत नाही म्हणताय. परत ठराविक अटी घातली एवढे एवढे उत्पादन असेल तर त्याला लाडकी बहीण योजना लागू होणार नाही. मग लाडक्या बहिणी तुम्ही फक्त ज्याला म्हणजे लाडकी बहिणी सगळंच असली पाहिजे ना, सर्व बहिणी लाडक्या असाव्यात ना, की जिथे उत्पादन आहे बाबा तिच्या ज्याला नवऱ्याचं उत्पादन असेल तिला तर त्याचा फायदा काय, त्याच्या नवऱ्याचं उत्पादन झाले. ती घरगुती असेल तर तिला काय फायदा तिचा? नवऱ्याचं उत्पादन नवरा काय म्हणतो मी कमवलं, तसं म्हणतो शेवट त्याचाच अधिकार दाखवतो ना. लाडक्या बहिणीला तिचा स्वतःचा अधिकार होणार ना, किती किती असलं तरी ती शेवट नवऱ्याच्या इन्कम मध्ये स्वतःचा अधिकार दाखवू शकत नाही ना. त्यामुळे तिथे शिथिल करायला पाहिजे त्यांनी अट, की बाबा 2.5 लाखापर्यंत त्यांनी जी अट ठेवली होती, 2.5 लाखाच्या पुढे आज उत्पादन आहे ज्याला त्याला लाडक्या बहिणीच्या योजना लाभ मिळणार नाही, त्यात शिथिल करायला पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे? शिथिल करायला पाहिजे. सागर ताईंचं असं म्हणणं आहे की सरकारने जे 2.5 लाख रुपयाची जी अट ठेवलेली आहे आणि सरकारी ज्या नोकर आहेत त्या महिलांच्या जे सरकारी नोकरीमध्ये पती आहेत त्या महिलांच्या पत्नींनाही लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळावा असं या ताईचं म्हणणं आहे. ताई, सध्या आपण राजकीय विषयाकडे येऊ. सध्या फलटण कोरेगाव विधानसभेचं इलेक्शन लागतंय, तर तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? जो काम करेल त्याला. मग तुमचं काम आतापर्यंत कोणी कोणी केलं आणि कशा प्रकारे काम केलं पाहिजे त्याबद्दल सांगा. आमच्या आधी ते आमदार 15 वर्ष चव्हाण होते. बर. त्यांनी काय आमच्या गावात फेरफटका सुद्धा कधी मारायला दिसला नाही. त्यांनी कामं केली का? 5 वर्षात ते आले होते चिंचे खाली आमच्या चावडी पैसे म्हणजे स्टँड पासून चिंच आहे म्हणून होती, आता ते तोडली चिंच. बर. तिथे त्या मी बघितलं ते त्यांना. त्यानंतर त्यांना मी पाहिलंच नाही परत कधीच, गावात आलेलं पण पाहिलं नाही आणि काहीच नाही. अख्ख्या ह्या वर्षात आता काम कुठल्या हे फंडातून येतं कुठून येतं हे आता सर्वसामान्य लोकांना काही कळत नाही. बरोबर आहे. ते आमदार फंडातून येतं काय शासनाकडून येते हे
स्पष्ट कळत नाही. बर त्यामुळे कुठल्या आमदारांनी दान फंडातून दिले, काम कुठल्या आमदारांनी केले हे कसं कळणार लोकांना? कळत नाही ना. ज्यावेळेला बोर्ड लागतो त्यावेळेला लोकांना कळते हे बर. आमच्या फंडातून काम आलंय, त्यामुळे काम मंजूर झालेलं आहे. बरोबर. 15 वर्ष ते आमदार आमच्या इकडे आले पण नाहीत आणि गेले नाहीत. आता रस्ते लोक म्हणतात रस्ते रस्ते रस्ते, पण रस्त्याची कामं ही गडकरींची आहेत ना. त्यांनी पैसे दिल्यानंतरच कामं होत असतील ना रस्त्याची. ताई मग सध्या तुमच्या मनातील भावी आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती देणार आहात? सचिन पाटील. ताईंचं असं म्हणणं आहे की जे नवीन व्यक्ती, हा. शेतकरी, हा. शेतकऱ्यांना समजून घेणारा आणि विशेष म्हणजे शासनाने एक करावं सरळ शेतकऱ्यांसाठी जे खतावर ते जीएसटी, हा. परत तुम्हाला सांगते की जी लावलेत कलेक्टर, पहिला मला सांगा युरियाचं पोत मला 1840 पोत 400 रुपयाला मिळत होतं, त्याचा 1600 रुपयाला का केलं एवढं महाग? शेतकऱ्यांसाठी काय फायद्याचं? म्हणजे शासनाने त्याचा खरं बदल करावा अशी आमची इच्छा आहे. बदल केला तुम्ही शेतकऱ्यांना जी म्हणता का शेतकऱ्याला, पण शेतकऱ्यासारखा म्हणजे जगवणार आहे, अख्ख्या देशाला जगवणार हा शेतकरीच आहे. नाही पिकवलं तर तुम्ही काय घ्याल? बरोबर आहे. नाही पिकवलं तर तुम्ही खाल काय आणि प्याल काय? बरोबर आहे. ताईंचं असं म्हणणं आहे की सरकारने ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या काही अटी शिथिल करावेत आणि रोडची कामं जी झाली ते गडकरी साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून झालेले आहेत किंवा खासदार रणजित निंबाळकर यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि आत्ताचे जे फलटण कोरेगाव विधानसभेचे जे उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील यांच्या मागे आम्ही लाडकी बहीण योजना म्हणून सर्व महिला निश्चितपणे ठाम उभे राहून त्यांना मतदान करणार आहोत असं या ताईंचं म्हणणं आहे. धन्यवाद.